नमस्कार मंडळी, कशा सगळे? तर चला मऊ लुसलुशीत मस्त असे बीट आणि रव्याचे आपण डोसे बनवणार आहोत। इथे मी एक बीट घेतलेला आहे, ते सोलून घेऊया आपण आणि आपण त्याला कट करून घेणार आहोत। बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे त्याचे। तर चला आता आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया तुकडे। त्यात घालून घेऊया आपण आल्याचा एक छोटासा तुकडा, लसूण घालून घेऊया आणि एक मिरची घालून घेऊया, जिरं थोडंसं आणि रवा घालून घेऊया आणि एक चमचा दही घातलेला आहे, घरचं दही आहे फ्रेश। आणि चला आता आपण याला मीठ घालणार आहोत चवीनुसार आणि आपण याला आता वाटून घ्यायचं आहे आपल्याला बारीक। हे बघा अशा प्रकारे। आता एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया। तवा इकडे तापत ठेवला होता मी, तव्यावर तेल टाकून घेऊया आणि डोशाचे बॅटर आपण आता त्याच्यावर पसरून घ्यायचं आहे। खूप असे पातळ करायचे नाही, थोडे जाडसर ठेवायचे साईजला। चला पसरून घेते मी। एरवी मुलं बीट खात नाही ना, मग अशा प्रकारे काही पण त्यांना रेसिपीज करून द्यायच्या, म्हणजे पोटात त्यांच्या जातं। हे बघा पलटून घेऊया आपण एक साईड। आता ह्या साईडनं पण थोडंसं तेल टाकून घेऊया। टिफिनला पण मुलांना द्यायला खूप चांगले आहेत, आपल्याला पण खायला खूप चविष्ट असे मस्त होतात। पलटून घेऊया आता। झालेलं आहे बघा आपलं, काढून घेऊया आपण। हे बघा किती सुंदर असा कलर आलेला आहे, किती सुंदर असे कापसासारखे मऊ लुसलुशीत झालेले आहेत। दह्याबरोबर खा, सॉस बरोबर खा, तुम्हाला ज्याच्याबरोबर आवडतं त्याबरोबर खा। तर नक्की ट्राय करा रेसिपी आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।